उद्धव ठाकरेंकडून आता विधानसभा निहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे। ही विधानसभा मित्रपक्षांसोबत लढली किंवा स्वतंत्र लढली तर नेमकं काय होईल याचा अहवाल मागण्यात आलाय। ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख हा अहवाल बनवतील आणि मग पुढे पावलं टाकण्यात येणार आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, या बैठकीमध्ये नेमके काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत, कशा प्रकारे रणनीती असेल आता विधानसभेकरता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची? अश्विन, ज्या प्रकारे आपण आधी सुद्धा बातमी दिली होती की अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे, त्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत। आज 288 विधानसभा संपर्क प्रमुख ठाकरे गटाच्या त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना काही प्रश्न आता विचारण्यात आलेले आहेत। त्या प्रश्नाद्वारे एक अहवाल तयार केला जाईल आणि तो विधानसभा संपर्क प्रमुखांना सादर करायचा आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या विधानसभा म्हणजे एखाद्या विधानसभेमध्ये कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, शिवसेना ठाकरे गटासाठी त्या विधानसभेमध्ये किती अनुकूल वातावरण आहे, सोबतच लोकसभेमध्ये त्या विधानसभामध्ये शिवसेना ठाकरे गटाची किती ताकद होती किंवा एकूणच महाविकास आघाडीला किती मतं मिळाली आणि जर तिथे शिवसेना ठाकरे गटाची ताकद नसेल तर महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला ती जागा दिली जावी किंवा मग संभाव्य उमेदवार कोण असावा। जर ती जागा शिवसेना ठाकरे गट लढत असेल तर कोणत्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यावं, अशा प्रकारचे काही प्रश्न या अहवालामध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच 288 विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे उद्धव ठाकरे आपल्या उमेदवारांची चाचपणी करताना पाहायला मिळतात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुखांची काही दिवसांपूर्वी बैठक घेतली आणि त्यानंतर आता विधानसभा संपर्क प्रमुखाची बैठक घेऊन हा अहवाल त्यांना सादर करायचा आहे आणि त्यामुळेच एक प्रश्न यामध्ये महत्त्वाचा या अहवालामध्ये विचारलेला आहे, जर शिवसेना त्या विधानसभा म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जर एकटी लढली तर नेमकं काय होऊ शकतं। म्हणजे एक प्रकारे जरी महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाची असली तरी सुद्धा 288 जागेवर तयारी करण्याची आणि तशा प्रकारच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाने आखलेली पाहायला मिळते। अश्विन, वेदांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।